रायगढ़ जिला के अंतर्गत उरण तालुका में सेवा गांव के पूर्णावास जेएनपीटी बंदरगाह बनाई गई, जिसमें पूर्ण विकास के लिए जो जमीन देने के लिए सिडको और सरकार ने उरण के रहवासियों के साथ करार किया था, उससे सिडको और सरकार पीछा छुड़ाना चाह रहे हैं। सरकार और सिडको इन उरण तालुका के सेवा गांव के लोगों पर ध्यान नहीं दे रही है। कई सालों से अपनी मांगों को लेकर पत्र व्यवहार कर चुके हैं, पर समस्या सुलझाने की वजह से अब वह आंदोलन पर बैठे हैं। उनका साफ यही कहना है कि हमने गांव विकास के लिए दिया है, लेकिन हमें हमारे हक की जगह मिलने चाहिए। शासनाने आश्वासन दिलं होतं, परंतु गेली 37 वर्ष आम्हाला फक्त 10.50 हेक्टर जमिनीमध्ये आमचा गाव बसवलेला आहे। 1987 साली पुनर्वसन झालं, आज 2024 आहे। जवळ 37 वर्ष पुनर्वसन झाल्यानंतर आमच्या गावातील प्रत्येक कुटुंबाची दुसरी पिढी तयार झाली। दुसऱ्या पिढीचं लग्न झालं, त्यांना मुलं झालं आणि आज आमच्या आईवडिलांना मिळालेल्या जोत्याकडची जागा, त्या जागेमध्ये जे घर आहे त्या घरामध्ये आम्ही 3 पिढ्या राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये आमची कुटुंबाची वाताहत होत चाललेली आहे। शासनाला आम्ही अनेक वेळेला पत्रव्यवहार केला, आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु शासन सिडको आणि जेएनपीटी एकत्रित न बसल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही। आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना विनंती आहे की गेल्या 37 वर्ष प्रलंबित असणाऱ्या पुनर्वसित नवीन शेवा गावातील ग्रामस्थांचा प्रश्न आपण या ठिकाणी तातडीने आपण सभागृहामध्ये उठवून विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा या विषयाचं गांभीर्य लक्षात ठेवून सरकारच्या पुनर्वसन आणि मदत मंत्र्यांना या विषयी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवण्यासाठी संबंधित खात्यांना आपण निर्देश देऊन तातडीची बैठक करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही बोलवली होती। जर आम्हाला निर्णय मिळाला नाही तर आमचं उद्यापासून साखळी उपोषणाचा आम्ही निर्धार केलेला आहे। भविष्यामध्ये आम्हाला या साखळी उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आझाद मैदान येथे आम्ही आमरण उपोषण करण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे। शासनाने ही वेळ आणून देऊ नये अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। दुर्दैवाने शासन जर या ठिकाणी आमच्या या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला नाविलाजाने आमरण उपोषणाचा लोकशाही मार्गाने या ठिकाणी हत्यार आम्हाला बसावं लागेल आणि तशी वेळ शासनाने आणून देऊ नये असं आम्ही नम्र आव्हान शासनाला करतो। टोटल किती गाव आहेत? गाव 1987 साली गाव एकच होता, पण त्या ठिकाणी आगरी समाज हा शेतकरी होता आणि कोळी समाज हा फिशिंग करत होता, मासेमारी करत होता। त्यामुळे आता 2 गाव तयार झालेले आहेत। त्या गावाचं नाव हनुमान कोलीवाडा म्हणून आहे, आमच्या गावाचं नाव नवीन शेवा म्हणून आहे। दोन्ही गावांची परिस्थिती हीच आहे। आम्ही दोन्ही गावांच्या वतीने या ठिकाणी बोलतो। हनुमान कोलीवाडा गावाला तर वालविग्रस्त झालेलं आहे, त्यांचा पुन्हा नव्याने पुनर्वसन करणं आवश्यक आहे, परंतु दोन्ही गावांना न्याय मिळत नाही म्हणून दोन्ही गावातली जनता त्रस्त आहे। नमस्कार, मी सोनाली निलेश भरत, सरपंच नवीन शेवा। आमचं जेव्हा जेएनपीटी रोडची जेव्हा उभारणी केली तेव्हा आमच्या गावाचं विस्थापन हे बोकडग्रह सर्वे क्रमांक 112 इथे करण्यात आलं। तेव्हा सरकारने आम्हाला 33.64 एकर जमीन ही मंजूर केली होती, परंतु आम्हाला शासनाने फक्त 10 हेक्टरमध्येच आमचं गाव बसवलं। तर आमची तीच मागणी आहे की आम्हाला 33.64 एकर जमीन आहे, आमच्या हक्काची जमीन ती आम्हाला मिळाली पाहिजे। तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत? माझं नाव अंकित नंदुरकर आहे, मी BJP प्रवरण अध्यक्ष। आमचं मागणं एवढंच आहे की जे आमच्या अपूर्ण पुनर्वसन झालेलं आहे बाकी आहे 33 हेक्टर शासनाच्या निर्णयाप्रमाणे झालं होतं, पैकी आम्हाला 10.5 हेक्टर दिलेलं आहे। उर्वरित आमच्या 23 पुनर्वसन कायद्याप्रमाणे एक 33.5 हेक्टरचा एक ठराव झालेला होता आणि त्यापैकी आम्हाला फक्त 10.5 ॲज अ पोझिशन फक्त एक पुनर्वसन केलेलं आहे। बाकी जमीन आमच्या आजूबाजूला गावावरती आहे, परंतु सिडको देत नाही, सिडकोच्या ताब्यात आहे। ते सिडकोच्या ताब्यातून जेएनपीटीने आणि महाराष्ट्र शासनाने मिळून आम्हाला देऊन योग्य
तो न्याय मिळवून द्यावा. 23 हेक्टर बाकी आहे आमचे. किती कुटुंब पीडित आहेत आणि तुम्ही त्या कुटुंबाबरोबर तुम्ही कशा प्रकारे आंदोलन करणार आहात? 550 जवळजवळ कुटुंब याच्यात एक अवलंबून आहेत. ती एक पीडित आहे. याचं कारण म्हणजे काय, सुरुवातीला आम्हाला त्याच छोट्या आज जो 10 हेक्टर होता ना, त्या याच्यात 40 आणि 60 प्लॉट एवढा प्लॉट देऊन त्याच्यावर 4 कुटुंब राहत आहे. आज पिढ्यानपिढ्या वाढत चालू आहेत. परंतु हा जो प्रॉब्लेम समस्या वाढत चालली आहे, प्रत्येकाची म्हणजे पॉप्युलेशन लोकसंख्या म्हणजे वाढत चालली, पिढ्या वाढत चालली, राहायला जागा नाही. आमची हक्काची जमीन असताना आम्हाला देत नाही, त्याच्यासाठी हे आंदोलन मोर्चे करायला लागले. तर म्हणून येत्या आता पावसाळी अधिवेशन चालू आहे. माननीय मनोहर सेठ गोरे यांनी आताच सर्व मंत्रालयात जाऊन पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भात या येणाऱ्या विधिमंडळात कुठेतरी आम्हाला एक आवाज आमचा कुठेतरी जावा आणि तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा हा कुठेतरी एक आवाज जाऊन आम्हाला एक प्रकल्प असताना न्याय मिळवून द्यावा. आमची उर्वरित 23.5 हेक्टर आमच्या पदरात पाडावी एवढीच आमची विनंती. नमस्कार. आमचं जुनं जे गाव होतं ते आमचे शेवागावातून आमचं जे पुनर्वसन करण्यात आलं ते JNPT मार्फत. जेव्हा आमचं पुनर्वसन करण्यात आलं तेव्हा आमचे कुटुंब होतं 560 इंटू प्रत्येक कुटुंबाला 370 चौरस मीटर या कायद्यानुसार जो कायदा आहे तो आम्ही मागतो. कायद्यानुसार जो पुनर्वसन व्हायला पाहिजे होता तो 33.64 हेक्टरमध्ये व्हायला पाहिजे. परंतु JNPTने पेमेंट केलेलं असताना सुद्धा तेव्हा आम्हाला फक्त 10 हेक्टरमध्ये आमचं गाव बसवण्यात आलं आणि उर्वरित 23 हेक्टर जागा ही अजूनही आमची सरकारकडे किंवा सिडकोकडे बाकी आहे. ते अजून आम्हाला भेटलेले नाही. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन उपोषण हे मार्ग 30 वर्ष 25 वर्ष झाले आम्ही करत आहोत. तरीसुद्धा आम्हाला आजूबाजू न्याय मिळाला नाही. तर आता आम्ही शेवटचा मार्ग घेतलेला आहे तो उपोषण करण्याचा. जो साखळी उपोषण आहे तो आमचा उद्यमाचं चालू होईल आणि जो आम्ही मागतोय हे कायद्यामध्ये जे आहे ते मागतोय. कायद्याच्या बाहेरचं आम्ही काही मागत नाही. जे कायद्यामध्ये आहे 33.64 हेक्टर ते आम्हाला भेटले पाहिजे आणि ते आम्ही निवडून घेणारच. आता आम्ही निर्धार पक्का केला.